जालिंदर सुपेकरांच्या अडचणीमध्ये वाढ 2023 मध्ये सुपेकरांनी 500 कोटी रुपये मागितले। अमरावतीमधील कायद्याचे वकील निवृत्त कराड यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। इगतपुरी आमने शेवटचा 76 किलोमीटरचा मार्ग देखील सेवेत येणार। ठाकरेंचे शिवसेनेचे 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात। संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। तर आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न सुरू। 9 जूनपासून ठाकरेंची शिवसेना महानगरपालिकेच्या तयारीसाठी सुरुवात करणार। लढा आपल्या मुंबईचा, अशी ठाकरेंच्या शिवसेनेची टॅगलाईन असेल। फडणवीस सरकारमध्ये नाराजी नट्ट्याचा तमाशा। मिंध्यांवरच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू। दादांनी नाण्यावरून धरल्यानं अनेकांचा जीव कासावीस। शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेवरून सामनातून टीका। कोकण पट्ट्यामध्ये भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत उद्या कोकण विभागामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। प्रशांत येळवंडेंचा जेसीबी आम्ही जप्त केला नाही। इंडसइंड बँकेकडून स्पष्ट। तर येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारी हगवण्याची माणसं हगवणे मायलेकानं कट रचल्याचं पोलीस तपासात समोर। हिंदी सक्ती नसल्याचा अध्यादेश अजून का नाही? राज ठाकरेंचे शिक्षण मंत्री दादा भुसेंना खरमरीत पत्र। हिंदीची पुस्तकं छापण्यावरून दिलाय निर्वाणीचा इशारा। आरसीबीच्या सत्कार सोहळ्यापूर्वी बंगळुरूत दुर्घटना। चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चिंगराचिंगरीत 11 जणांचा मृत्यू तर 33हून अधिक जण जखमी। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर समर्थकांकडून सिडको परिसरात बॅनर। भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, बॅनरवर उल्लेख। प्रत्येक मंत्री आता 1.5 लाखांचे ॲपल आयपॅड वापरणार। सरकारकडून ॲपल आयपॅडसह मॅजिक कीबोर्ड, ॲपल पेन्सिल आणि कव्हरची खरेदी। सरकारकडून साहित्य खरेदीसाठी एकूण 1,06 लाखांचा खर्च। हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड केली जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर सरकारी पद आणि निवडणुका लढवणं टाळावं, त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मत। लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती। राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू तर 1064 सक्रिय कोरोना रुग्ण। मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण। चिनाब पुलाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। काश्मीर खोऱ्यासाठी एकाच वेळी 4 वंदे भारत एक्सप्रेस धावणार। मोदी उद्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला आज पावसाचा येलो अलर्ट, तर नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मान्सूनपूर्व पावसाचा 64,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक फटका, तर फळपिकं, भाजीपाला जमीनदोस्त। उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये ऑपरेशन सिंदूरचा सेल्फी पॉइंट आणि रोड साईड लाइटिंग।